आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। आज आपण खानापूर परिसरातील एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयाकडे लक्ष वेधणार आहोत। हा विषय आहे पवनचक्की प्रकल्पांमधील कामगार आणि जमीन मालकांवर होणाऱ्या अन्यायाचा। खानापूर तालुक्यात गेल्या 15 ते 16 वर्षांपासून विविध कंपन्यांच्या पवनचक्क्या उभ्या आहेत। या पवनचक्क्या उभ्या करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या। त्यावेळी त्यांना आश्वासन देण्यात आले होते की तुमच्या जमिनीवर प्रकल्प उभारला जात आहे, त्यामुळे तुम्हालाच रोजगार दिला जाईल, तुमच्या हाताला काम मिळेल, तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरक्षित राहील। या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक स्थानिक युवक आणि जमीन मालक वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करत होते। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे। सदर पवनचक्क्या वेगवेगळ्या कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्या। कामगारांना विविध सुरक्षा एजन्सीकडे वर्ग करण्यात आले आणि अचानकपणे काही कर्मचाऱ्यांना कामावर येऊ नका असे तोंडी आदेश देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। SAS कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित सुपरवायझरना कामावर न बोलवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे। यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे। 15 ते 16 वर्षे निष्ठेने सेवा देणाऱ्या कामगारांना कोणतीही लेखी नोटीस न देता कामावरून कमी करणे हा केवळ अन्यायच नव्हे तर मानवी हक्कांवर घाला असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे। यासोबतच एक अत्यंत गंभीर मुद्दा म्हणजे जमीन मालकावर होणारा अन्याय। जमीन घेताना मोठमोठी आश्वासने देण्यात आली, रोजगार, विकास, सुविधा आणि सहकार्याची ग्वाही देण्यात आली। मात्र आज ना स्थिर रोजगार, ना योग्य संवाद, ना स्थानिकांना प्राधान्य। काही ठिकाणी तर जमीन मालकांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्यांवर अडथळे निर्माण झाल्याच्या तक्रारी आहेत। कंपन्यांकडून स्थानिकांशी समन्वय साधला जात नसल्याची भावना तीव्र होत आहे। या निर्णयामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर जमीन मालकांमध्ये असंतोष वाढत आहे। स्थानिक सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे निवेदन देत सदर कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा खानापूर परिसरातील पवनचक्की प्रकल्पांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे। एकीकडे हरित ऊर्जाचा प्रचार केला जातो, पण दुसरीकडे स्थानिकांवर अन्याय होत असेल तर हा विकास नेमका कोणासाठी असा सवाल उपस्थित होत आहे। स्थानिकांना न्याय मिळणार का? कामगारांना पुन्हा रोजगार मिळणार का? आणि जमीन मालकांचा विश्वास पुन्हा जिंकला जाणार का? हे सर्वच प्रश्न आज प्रशासन आणि संबंधित कंपन्यांसमोर उभे आहेत। या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, कामगार आणि जमीन मालकांना न्याय द्यावा, हीच स्थानिकांची अपेक्षा आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड, खानापूर साइड बेनापूर येथे स्मिस गमेशाचं ऑफिस आहे। तर आम्ही 15 वर्ष झालं सर्व्हिस करत आहे, पण आम्ही जमिनी देताना त्यांना विनंती केली होती की आमच्या जमिनी तुम्ही घेताय तर आम्हाला सर्व्हिस दिली पाहिजे। आम्ही स्मिस गमेशा आणि मारुती या प्रोजेक्टला जमिनी दिल्या होत्या, पण त्यांनी 15 वर्षापासून सर्व्हिस करत असताना आम्हाला कामावरून कमी केलेलं आहे, अचानक कमी केलेलं आहे। तरी स्मिस गमेशा आणि यांनी नवीन कंपनी वायोना आहे, तरी तिने आम्हाला कामावर रुजू करून घ्यावे। आमच्या चुली बंद आहेत, तरी आमच्या पोट्या पाण्याची सोय करावी। ज्यावेळेस आपल्याकडून जमीन घेण्यात आली त्यावेळेस काही तुम्हाला लेखी म्हणून त्यांनी काही देण्यात आलेलं होतं का त्यांच्याकडून? लेखी आम्हाला त्यांनी फक्त ग्रामपंचायतीला लेखी दिलं होतं, आम्हाला असे काही दिलं नव्हतं, पण आमच्या सह्या घेतलेल्या आहेत। काय लेखी म्हणून ग्रामपंचायतीनं दिलं होतं? ग्रामपंचायतीला ज्यांच्या जमिनी गेले त्यांची मुलं आम्ही कामावर घेतो असं त्यांनी आश्वासन त्यावेळी आम्हाला दिले होते। एक ठराव तुमच्यामध्ये झालेला होता? हा, ग्रामपंचायतींना ठराव दिलेला आहे त्यांनी तसं।
आतापर्यंत तुम्ही जितके वर्ष काम केले प्रत्येक वर्षी तुम्हाला तुमचं मानधन जे काही ठरलेलं होतं पगार ते वेळेवर मिळत होता का? मिळत होता, पण काय वेळेस स्थगित राहायचा 3-4 महिने. परत कंपनी चेंज झाल्यानंतर पुन्हा नवीन कंपनी येत होती, ते आमचा पगार क्लिअर करत होते. तुम्हाला कामावून काढण्याच्या पूर्व काहीतरी तुम्हाला सूचना दिल्या होत्या का? आम्हाला अचानकच सूचना काढून टाकलं? काही एक दिलेल्या नाहीत. अचानकपणे आम्हाला कामावरून कमी केलेलं आहे. गेली एवढी वर्ष आम्ही या कंपनीत काम करत होतो. 12-13 वर्ष झाली आणि या कंपनीनं अचानक आम्हाला कामावर येऊ नका म्हणून सांगितलं. त्यानंतर आता आम्ही कामावर न जाता आमचं पोटपाणी कसं चालणार. आम्ही ती जमिनी ते दिल्या त्या पवन शेट्टींनी आमचं पोट चालावं म्हणून, आणि त्याने अचानक आम्हाला कामावर यायचं नाही आणि तुमचा तुम्ही मार्ग बघा म्हणजे. आता आम्ही असं कुठं जायचं, ह्या मार्गातून आम्ही जमिनी त्यासनी दिल्या होत्या, कुठंतरी हाताला रोजगार मिळेल म्हणून. ते आम्हाला ह्या गोष्टीचा न्याय मिळावा, त्वरित कामावर घ्यावं, आमच्या हाताला काम मिळावं हीच आमची विनंती आहे. खानापूर परिसरामध्ये गेली अनेक वर्ष पवन ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करत असलेले कर्मचारी, या कर्मचाऱ्यांना तिथल्या व्यवस्थापनानं अचानकपणे कामावरून येऊ नका म्हणजे कमी केलेलं नाही, पण त्यांना मिनिंग वर्ड्समध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही कामावर येऊ नका. याचा अर्थ कामावरून कमी केलं, त्यांना काढलंय का येऊच नका अशा संभ्रम अवस्थेमध्ये हे कर्मचारी आहेत. जे या पवन चक्कीच्या ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या विविध कंपन्या ज्या या संबंधित रिलेटेड आहेत, या लोकांशी मी परवा फोनवरनं चर्चा केली. त्याच्यामध्ये याची जबाबदारी घ्यायला कोण तयार नाही. प्रत्येकाचं म्हणणं आहे की ही आमची कंपनी, आम्ही या कंपनीला हस्तांतरित केली, आमची कंपनी आम्ही त्या कंपनीला हस्तांतरित केलेली आहे. काही जणांचं म्हणणं आहे की आमचं आता सुरक्षेचं SIS कंपनीचं असं म्हणणं आहे की आमचं आता सुरक्षेचं टेंडर संपलेलं आहे. पण ज्यांच्याकडं हे टेंडर आहे, ज्यांनी त्यांना दिलेलं आहे, त्यांचं म्हणणं असं नाही की आमचं टेंडर संपलं आहे. मी परवा गिरीश महाजन म्हणून जे आता नवीन वायुनो नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचे जे या विभागाचं काम करणारे जे अधिकारी आहेत गिरीश महाजन, त्यांच्याशी मी बोललो होतो. ते म्हणले असं काय टेंडर वगैरे संपलंय असं म्हणता येणार नाही, परंतु म्हणले कर्मचाऱ्यांची कपात किंवा काय हँडओव्हर काय गोष्टी झाल्यामुळं कदाचित कर्मचाऱ्यांना तसं सांगितलं असावं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनीही या विषयाला दुजोरा दिलेला नाही, परंतु कर्मचाऱ्यांना मात्र कामावर येऊ नका असं सांगितल्यामुळं कर्मचारी हे आता द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. ज्या उद्देशाने यांनी आपल्या घराची रांगोळी करून भूमिहीन झाले, पवनचक्की कंपन्यांना यांनी आपल्या स्वतःच्या जमिनी कवडीमोल दरानं दिल्या, त्याच पवनचक्की कंपन्यांनी आज यांच्या उदरनिर्वाहाकडे पाठ फिरवलेली आहे. आणि म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना या विषयाचं गांभीर्य गेली 2-4 दिवस झाला आम्ही साहेबांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या हाताला काम मिळलं तर तुमच्या पवनचक्कीचं पातं सुरू राहील किंवा तिथलं कार्यालय सुरू राहील, अन्यथा खानापूर परिसरात असलेल्या पवनचक्क्याचं एकाही पवनचक्कीचं पातं आम्ही फिरू देणार नाही अशा पद्धतीचं आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे. दुसरी गोष्ट, ही पातं कसं फिरतंय ही 16 वर्ष यांना माहीत आहे, कोण फिरवतंय ती यांना माहीत आहे. त्यामुळे आता काय ते फिरवायचं का बंद करायचं ही लय फार मोठी अवघड गोष्ट नाही. त्याच्यामुळं पवनचक्की कंपनीचे जे कोण त्याच्यामध्ये व्यवस्थापकीय प्रतिनिधी असतील, काम करणारे अधिकारी कर्मचारी असतील, त्यांना आमचा इशारा आहे की कंपनी कुठली आली आणि कुठली गेली ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, परंतु ज्या लोकांनी तुम्हाला जमिनी दिल्या त्या लोकांना त्याच ठिकाणी काम मिळलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. दुसऱ्या व्यक्तीला, तिसऱ्या व्यक्तीला आम्ही तिथं येऊ देणार नाही, त्यांना काम करू देणार नाही, आणि नसेल तर पवनचक्कीचं एकही पान हलणार नाही अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही घेतलेली आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.